Welcome to free online classes of physics with Lambo sir. So in the previous lecture, we obtained the equation for differential equation for linear SHM. आणि त्या डिफरन्शियल इक्वेशनचे 3 फॉर्म्स आपण पाहिलेले आहेत आणि तिन्ही डिफरन्शियल इक्वेशन ही सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन्स होती. So in this session, we will learn how to find the expressions for acceleration, velocity and displacement of particle performing SHM. आपल्याला माहिती आहे ही जी 3 व्हेरिएबल्स आहेत, 3 व्हॅल्यूज आहेत पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएमच्या. मग डिस्प्लेसमेंट असेल, व्हेलॉसिटी असेल, ऍक्सलरेशन असेल. दीज आर टाइम वेरिंग फंक्शन्स. त्यामुळे ह्या फंक्शनला एक्सप्रेस करण्यासाठी आपण साइन किंवा कोसाइन फंक्शन्स यूज करणार आणि ही साइन किंवा कोसाइन फंक्शन्स ही हार्मोनिक फंक्शन्स आहेत. म्हणून ऑसिलेटरी पिरियडिक मोशनला आपण हार्मोनिक मोशन किंवा सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हटलेलं आहे. तर इथं आपण जी एक्सप्रेशन्स फाइंड करणार आहोत, ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल, व्हेलॉसिटी किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल विच इज परफॉर्मिंग लिनियर एसएचएम, all that expressions are based upon differential equation of linear SHM. त्यामुळे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम कन्सिडर करावं लागेल आणि युजिंग दॅट डिफरन्शियल इक्वेशन वी कॅन ऑब्टेन दीज एक्सप्रेशन्स. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला माहिती आहे, तुम्ही डिराइव्ह केलेला आहात लिनियर एसएचएम साठी आणि त्या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करून तुम्ही लिनियर एसएचएम कम्प्लिटली डिस्क्राइब करू शकता. म्हणजे लिनियर एसएचएम परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचा ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला मिळेल, तुम्हाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळेल, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला मिळेल. त्यानंतर ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी किंवा डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम कुठं असतात, मिनिमम कुठं असतात, या सगळ्यांच्या व्हॅल्यू डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करता येतील इफ यू कन्सिडर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. आणि ते आपण डिफरन्शियल इक्वेशन फिफ्थ नंबरचं जे काय तुमचं इक्वेशन होतं लाईक दिस, हे डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही रेफर करणार आहात. सी हियर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. दिस इज युअर इक्वेशन 1 and this is nothing but second order differential equation. आणि या डिफरन्शियल इक्वेशनच्या मदतीनं लिनियर एसएचएम जे पार्टिकल परफॉर्म करेल ती लिनियर एसएचएम कम्प्लिटली डिस्क्राइब करू शकता. सुरुवातीला आपण एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम याची व्हॅल्यू करूया. सी हियर एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल इन लिनियर एसएचएम. आता ह्या डिफरन्शियल इक्वेशन वरूनच ते एक्सप्रेशन आपल्याला मिळणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इथं जे काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे डिस्प्लेसमेंटचं, ते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आहे. वी नो इट वेल. देअरफॉर ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल इज गिवन बाय फ्रॉम दिस इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन वरूनच ऍक्सलरेशन तुम्हाला मिळेल. ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल इज गिवन बाय दिस इज द ऍक्सलरेशन. त्यामुळे या टर्मला तुम्हाला राईट हँड साइडला शिफ्ट केला तर मायनस मिळेल तुम्हाला. सी ऍक्सलरेशन स्मॉल ए न डिनोट करायचं, इक्वल टू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मग इथं हे जे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे डिस्प्लेसमेंटचं ते न लिहिता फक्तच तुम्ही ए इक्वल टू लिहू शकता मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दिस इज युअर इक्वेशन 2. And this is nothing but expression for instantaneous acceleration of particle performing linear SHM. Instantaneous का? तर हे x हे आहे, xच instantaneous displacement आहे. कारण त्यावेळेला पार्टिकल p पॉइंटला होतं पाथ ए बी वर आणि त्या p पॉइंटचा टाइम t होता. इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट आहे, त्यावरून मिळणारं तुम्हाला व्हेलॉसिटी असेल किंवा ऍक्सलरेशन असेल ते देखील इन्स्टंटेनियसच असणार आहे. सो दिस इज इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. ह्या इक्वेशन 2 मध्ये जी निगेटिव्ह साइन इथं तुम्हाला दिसते, दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट ऍक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट्स आर अपोजिटली डायरेक्टेड. आपल्याला सर्वांना माहिती आहे
लिनियर एसएचएम परफॉर्म करणारा जो रेक्टँग्युलर ब्लॉक होता स्प्रिंग मास ऑसिलेटर या सिस्टीम मध्ये, त्या रेक्टँग्युलर ब्लॉकवर ऍक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्स किंवा त्याचं ऍक्सलरेशन हे नेहमी मीन पोझिशन कडे डायरेक्टेड होतं आणि त्याचं डिस्प्लेसमेंट जे होतं ते अवे फ्रॉम द मीन पोझिशन. त्यामुळे डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन हे अपोजिटली डायरेक्टेड आहेत. इट इज इंडिकेटेड बाय द निगेटिव्ह साइन. So negative sign what indicates? Opposite direction of the acceleration and displacement. मग या acceleration ची जर मॅग्निट्यूड घ्यायची असेल तुम्हाला, मॅग्निट्यूड ऑफ acceleration जर घ्यायची असेल तर फक्त इथली निगेटिव्ह साइन निघून जाईल, कारण निगेटिव्ह साइन ही फक्त त्या दोघांच्या डायरेक्शन जे अपोजिट आहेत त्यासाठी आलेली आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ acceleration you will get like this ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि यातील ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय? K upon M. आणि K upon M म्हणजे काय? Acceleration upon X. What is it? Acceleration per unit displacement. That is the omega square. So let us find, म्हणजे या पद्धतीने आपण एक्सप्रेशन फाइंड आउट केलं acceleration of particle performing linear SHM. कशावरून हे एक्सप्रेशन मिळालं आपल्याला? डिफरन्शियल इक्वेशन वरून. आणि बरोबरच आहे, हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे लिनियर एसएचएमचं, ते डिफरन्शियल इक्वेशन लिनियर एसएचएम कम्प्लिटली डिस्क्राइब करणार. त्यातून हे आपल्याला ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन मिळालं. आणि या एक्सप्रेशन वरून आपण ऍक्सलरेशन त्या पार्टिकलचं मॅक्झिमम कुठं असणार, मिनिमम कुठं असणार हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, पण त्यांच्या व्हॅल्यूज किती असणार ते आपण फाइंड आउट करू. आपण स्प्रिंग मास ऑसिलेटर सिस्टीम डिस्क्राइब करताना लक्षात आलं आपल्याला की ऍक्सलरेशन असेल, रिस्टोरिंग फोर्स असेल किंवा डिस्प्लेसमेंट असेल, ह्या तिघांच्याही व्हॅल्यू मीन पोझिशनला मिनिमम आहेत, म्हणजे 0 आहेत. पण एक्स्ट्रीम पोझिशनला मात्र डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, म्हणून रिस्टोरिंग फोर्स मॅक्झिमम आणि ऍक्सलरेशन देखील मॅक्झिमम. तर मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ ऍक्सलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मिनिमम कुठं असणार आहे? मीन पोझिशनला. आणि मॅक्झिमम कुठं असणार आहे ऍक्सलरेशन? एक्स्ट्रीम पोझिशनला. फक्त व्हॅल्यूज किती असणार मिनिमम किंवा मॅक्झिममच्या त्या तुम्हाला इक्वेशन 3 वरून मिळतील. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल फाइंड इफ द पार्टिकल इज ऍट मीन पोझिशन. जर ते पार्टिकल एसएचएम परफॉर्म करणारं मीन पोझिशनला असेल तर मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असतं बरं? 0. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0. मग ह्या डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स ची 0 व्हॅल्यू जर इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केला तर ऍक्सलरेशन 0 मिळेल की जे मिनिमम असेल. Therefore, acceleration is having minimum value that is equal to 0 when particle is in the mean position. या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. म्हणजे ऍक्सलरेशनची मीन पोझिशनला मिनिमम व्हॅल्यू होती. मिनिमम म्हणजे किती? 0. आता याची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे असणार बघू आपण. इन द एक्स्ट्रीम पोझिशन मुलांना. आता ते पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, मग ते राईट एक्स्ट्रीमला असेल किंवा लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. आपल्याला माहिती आहे मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन हे जे डिस्टन्स असतं त्याला तुम्ही अँप्लिट्यूड म्हटलेले आहात. त्यामुळं इन द एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इक्वल टू ए. आता ए हा इथं अँप्लिट्यूड साठी लेटर आपण घेतलेला आहे. डिस्प्लेसमेंटची मॅक्झिमम व्हॅल्यू फ्रॉम द मीन पोझिशन, कारण अँप्लिट्यूडची डेफिनेशन घेताना मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन, आणि त्याला तुम्ही अँप्लिट्यूड म्हटलात. इथं आपण अँप्लिट्यूड कॅपिटल ए न डिनोट करणार आहे, पण ऍक्सलरेशन मात्र स्मॉल ए न डिनोट करणार आहे. त्यामुळे हा फरक समजावून घ्या, लक्षात ठेवा. आणि एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असणार, अँप्लिट्यूड असणार. त्यामुळे इक्वेशन 3 मध्ये डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मी कॅपिटल ए लिहितो आणि ती ऍक्सलरेशनची व्हॅल्यू मॅक्झिमम असणार. सो यू विल गेट मॅक्झिमम ऍक्सलरेशन which is equal to a omega square. आणि हे मॅक्झिमम ऍक्सलरेशन कुठे असणार? इन द एक्स्ट्रीम पोझिशन. मग राईट एक्स्ट्रीमला पार्टिकल असेल किंवा लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, ऍक्सलरेशन हे मॅक्झिमम असेल. तर या पद्धतीनं इथं जी तुम्हाला 3 एक्सप्रेशन्स हवी होती त्यातील पहिलं एक्सप्रेशन आपण फाइंड आउट करू शकलो युजिंग डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे तिन्ही एक्सप्रेशन जे आहेत ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंटची, तिन्ही एक्सप्रेशन मध्ये डिफरन्शियल इक्वेशनचाच यूज करावा लागतो. म्हणून आपण सुरुवातीला डिफरन्शियल इक्वेशन इथे लिहून घेतलेलं आहे. आणि युजिंग दॅट डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट एक्सप्रेशन तुम्ही फाइंड आउट केलात कशाचं? ऍक्सलरेशनचं.
आणि त्या ऍक्सलरेशनच्या मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला या दोन केसेसमध्ये मिळाल्या. सो लेट अस स्टार्ट एक्सप्रेशन फॉर velocity of particle in linear SHM. See here, expression for velocity of particle in linear SHM. हे एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण acceleration of particle in linear SHM चा यूज करूया. See here, acceleration of particle in linear SHM इक्वेशन 2 मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू माहिती आहे. See here, a equal to minus omega square x. आता हे acceleration तुम्ही रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम लिहू शकता किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम लिहू शकता. आपण ऍक्सलरेशन हे व्हेलॉसिटी मध्ये लिहूया, dv by dt. सी हियर, dv by dt, this is nothing but derivative of velocity with respect to time, that is the acceleration, किंवा rate of change of velocity with respect to time, that is the acceleration, is equal to minus omega square x. आता इथं मी ह्या dv ला dx ने डिवाइड करतो आणि dx कॅन्सल करण्यासाठी पुन्हा न्यूमरेटरला dx घेतो. म्हणजे ही जी स्टेप आहे ती कशा पद्धतीने स्प्लिट केले पहा. सी हियर, हे dv by dt जे इथं होतं ती व्हॅल्यू आहेच. सी हियर, dv अपॉन dt आणि dx न्यूमरेटरला घेतलाय, त्याला या dx ने कॅन्सल केलं. म्हणजे ह्या सेकंड स्टेप मध्ये dv by dt आहे तीच इथं व्हॅल्यू आहे. फक्त आपल्या ऍडजस्टमेंट साठी एक्स्ट्रा dx न्यूमरेटरला घेतलाय आणि त्या dx ला कॅन्सल करण्यासाठी एक्स्ट्रा dx डिनॉमिनेटर मध्ये आहे. पण dx by dt हा जो रेशो आहे तो कुणाचा व्हॅल्यू आहे का? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. दिस इज नथिंग बट व्हेलॉसिटी. म्हणजे इथं तुम्ही dx by dt ऐवजी v लिहू शकता. सी हियर, v कुणासाठी घेतला? dx by dt साठी. आणि काय इथं शिल्लक राहिलं? dv by dx. सी हियर, dv by dx आणि राईट हँड साइड जे आहे ती राईट हँड साइड ऍज इट इजच आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता मुलांनो इथं जर तुम्ही पाहिला तर इथं हा ओमेगा स्क्वेअर हा कॉन्स्टंट, कारण k अपॉन m ची व्हॅल्यू आहे ती, k फोर्स कॉन्स्टंट, m मास ऑफ द पार्टिकल, दोघेही कॉन्स्टंट. मग इथं बदलणारे कोण आहे टाइम नुसार? हे पहा, x आणि हे dx. म्हणजे x हा व्हेरिएबल एक आहे आणि दुसरी व्हेलॉसिटी ही व्हेरिएबल आहे. मग आपण काय करू, ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेपरेट करूया. म्हणजे लेफ्ट हँड साइडला एक व्हेरिएबल राहील म्हणजे व्हेलॉसिटी राहील आणि राईट हँड साइडला दुसरा व्हेरिएबल म्हणजे डिस्प्लेसमेंट राहील. म्हणजे इथून मला हे dx राईट हँड साइडला जर घ्यावं लागलं तर मला व्हेरिएबल सेपरेट करावे लागतील. सी हियर, सेपरेटिंग द व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल्स आहेत इक्वेशन 1 मध्ये? 2. व्हेलॉसिटी हा एक आहे, दुसरा डिस्प्लेसमेंट. त्यातील व्हेलॉसिटीचा व्हेरिएबल आपण लेफ्ट हँड साइडला ठेवूया आणि डिस्प्लेसमेंटचा व्हेरिएबल आपण राईट हँड साइडला ठेवूया. आपल्याला या पद्धतीचं इक्वेशन मिळेल. सी हियर, v dv इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आणि इथून आलेला तो dx. इक्वेशन 2 झालं. आता या इक्वेशन 2 चं इंटिग्रेशन तुम्ही घेऊ शकता. सी हियर, इंटिग्रेटिंग बोथ साइड. दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेतलात तर ती मॅथमॅटिकल स्टेप तुम्हाला इथं दिसणार आहे. यू कॅन सी हियर, इंटिग्रेटिंग बोथ साइड. सो इंटिग्रेशन v dv इक्वल टू इंटिग्रेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. यातील मायनस ओमेगा स्क्वेअर तुम्ही इंटिग्रेशनच्या आउटसाइडला घेऊ शकता कारण तो कॉन्स्टंट आहे. पण v आणि x हे दोघे व्हेरिएबल आहेत, त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला मिळेल. आणि इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, v चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dv हे v ची पॉवर किती आहे? 1 प्लस 1 येतं. म्हणजे v रेस टू 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे v स्क्वेअर अपॉन 2. तसंच x रेस टू 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे x स्क्वेअर बाय 2. अशा पद्धतीचं तुम्हाला इंटिग्रेशन मिळेल. सी हियर, therefore v square by 2, this is the integration of v dv minus ओमेगा स्क्वेअर हा कॉन्स्टंट आला होता आउटसाइडला आणि x dx चं इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 प्लस c. हा इथं आता c कशाची व्हॅल्यू आली पहा. c हा इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट असतो, वेअर c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे कोणतंही इंटिग्रेशन कंप्लीट झालं की तिथं आपण इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट घेतो. इथं तो c न डिनोट केलेला आहे. आता इक्वेशन 3 साठी एक आपण कंडिशन इथं लिहिणार आहे.
जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, मग एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला माहिती आहे स्पीड 0 असतं पण डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असतं. सी हिअर, इन द एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे इक्वेशन 3 मध्ये आपण सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ही कंडिशन टाकणार आहे. पहा, इन द एक्स्ट्रीम पोझिशन velocity of the particle is 0. That is, if x equal to plus minus a, plus a म्हणजे a इथं amplitude आहे, plus a म्हणजे पार्टिकल मेन पोझिशनच्या राईट एक्स्ट्रीमला आहे आणि मायनस a म्हणजे पार्टिकल मेन पोझिशनच्या लेफ्ट एक्स्ट्रीमला आहे. सो इन द एक्स्ट्रीम पोझिशन velocity of the particle is 0, म्हणजेच that is if x equal to plus a or minus a, then v equal to 0. म्हणजे इथं मी इक्वेशन 3 मध्ये बदल करताना velocity 0 लिहिली तर x ची व्हॅल्यू मला कॅपिटल A लिहिता येईल. isn't it? सो इक्वेशन 3 मध्ये ही कंडिशन जर सबस्टिट्यूट केली तर velocity 0 कुठे असणार आहे? एक्स्ट्रीम पोझिशनला असणार. पण एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? मॅक्सिमम. कुणा एवढं? अँप्लिट्यूड एवढं. त्यामुळे इक्वेशन 3 मध्ये होणारा बदल कसा लिहिता येतो? See, equation 3 becomes, this is the velocity 0, म्हणजे 0 square upon 2, 0 येणार, minus omega square, x ची व्हॅल्यू तुम्ही a square लिहिली, x square ऐवजी a square upon 2 plus c, आणि यावरून मला c ची व्हॅल्यू ही फक्त टर्म इकडे शिफ्ट करावं लागेल लेफ्ट हँड साइडला. therefore c equal to omega square a square by 2. म्हणजे इक्वेशन 3 मध्ये जो इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट होता c, त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. आता मी काय करेन, इक्वेशन 4 ची व्हॅल्यू म्हणजे सी ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करेन, आणि इक्वेशन 3 मध्ये इथं जर सबस्टिट्यूट केलात तर इक्वेशन 3 चा फॉर्म कसा बदलेल? फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4, म्हणजे 4 ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करायची आपल्याला. सी हिअर, लेफ्ट हँड साइड इक्वेशन 3 चं व्ही स्क्वेअर बाय 2 आहे, मिडल टर्म मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2, आणि ही सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू आताच तुम्ही फाइंड आउट केली. ह्या इक्वेशनचा प्रत्येकाचा डिनॉमिनेटर सेम आहे, तो कॅन्सल होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही ही जी पॉझिटिव्ह टर्म आहे ती सुरुवातीला लिहूया आणि मायनस टर्म नंतर लिहूया. सी हिअर, व्ही स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, दोघांच्या मधून आपण ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला आणि ए स्क्वेअर अगोदर येईल मायनस एक्स स्क्वेअर. आता जर रूट घेतला तुम्ही दोन्ही साइडचं, कारण का तुम्हाला व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर नको आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, व्हॉट यू विल गेट? व्ही इक्वल टू प्लस मायनस ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इक्वेशन 5. आणि हे जे इक्वेशन 5 आहे, दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर instantaneous velocity of particle performing linear SHM. See here. So this is expression for instantaneous velocity. कुणाची? पार्टिकलची, which is performing linear SHM. आता इथं प्लस आणि मायनस साइन कधी घ्यायचं? The plus or minus sign मग depending upon the direction in which particle is moving. जर पार्टिकल मेन पोझिशनच्या राईट साइडला मूव्ह होत असेल तर व्हेलॉसिटीची पॉझिटिव्ह साइन घ्यायची, आणि जर ते पार्टिकल मेन पोझिशन पासून लेफ्ट साइडला मूव्ह होत असेल तर ती व्हेलॉसिटी निगेटिव्ह घ्यायची. सो फॉर अ गिव्हन व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे एक्स ची जी गिव्हन व्हॅल्यू आहे, पहा मेन पोझिशन पासून एक्स ची राईट साइडला जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच लेफ्ट साइडला पण येऊ शकते. म्हणजे एक्सच्या गिव्हन व्हॅल्यू साठी velocity may be positive or negative. मग पॉझिटिव्ह कधी? जर x हे मेन पोझिशनच्या राईट साइडचा असेल तर, आणि निगेटिव्ह कधी? जर x हे मेन पोझिशनच्या लेफ्ट साइडचा असेल तर. तर तेच सांगायचं चाललंय इथं, प्लस मायनस साइन पैकी प्लस कधी यूज करायचं, म्हणजे व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह कधी घ्यायची आणि व्हेलॉसिटी निगेटिव्ह कधी घ्यायची, ते ह्या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय पहा. फॉर गिव्हन व्हॅल्यू ऑफ एक्स velocity may be positive or negative. कशावरून ठरवणार? Depending upon the direction in which particle is moving. जर तुमचा पार्टिकल मेन पोझिशन पासून राईट एक्स्ट्रीम कडे मूव्ह होत असेल तर व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह, आणि मेन पोझिशन पासून लेफ्ट एक्स्ट्रीम कडे मूव्ह होत असेल तर ती व्हेलॉसिटी निगेटिव्ह. म्हणजे एक्स च्या व्हॅल्यू दोन्ही साइडला मेन पोझिशनच्या इक्वल असतील तर
एक्स ची पोझिशन मीन पोझिशनच्या राईटला असेल तर व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह, लेफ्ट असेल तर व्हेलॉसिटी निगेटिव्ह. सो डिपेंडिंग अपॉन द डायरेक्शन where the particle is moving towards right extreme, velocity positive. If it is moving towards left extreme, velocity negative. यावरून व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड जर घ्यायचं म्हटलं तुम्ही तर हे प्लस मायनस साइन निघून जाईल. सी हियर मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी v equal to omega under root a square minus x square. This is equation 6. आणि मॅग्निट्यूड मध्ये प्लस मायनस साइन यायची काही गरज नाही. आणि या मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यूवरून आता तुम्ही व्हेलॉसिटीची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू कुठं असणार आणि किती असणार त्या फाइंड आउट करू शकतो. सो मॅक्झिमम अँड मिनिमम व्हेलॉसिटीज आणि आपल्याला स्प्रिंग मास ऑसिलेटर या एक्सप्लेनेशन मधून या सिस्टीमच्या एक्सप्लेनेशन मधून कळलेलं आहे. एसएचएम परफॉर्म करणारा जो रेक्टँग्युलर ब्लॉक होता त्या ब्लॉकची व्हेलॉसिटी 0 कुठं होती बरं? एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि मॅक्झिमम कुठं होती? मेन पोझिशनला. पण ती मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहित नाही. दॅट्स वाय वी विल फाइंड बोथ मॅक्झिमम अँड मिनिमम व्हेलॉसिटीज ऍट द टू पोझिशन्स. सी हियर. First of all, we will try to find when particle is at the mean position. See here. If particle is in the mean position आणि mean position ला जर particle असेल तर displacement किती असतं? 0 असतं. आणि displacement 0 असेल तर इक्वेशन 6 मध्ये x ची व्हॅल्यू तुम्ही 0 लिहिला तर रूट राहणार फक्त a स्क्वेअर आणि a स्क्वेअरचं रूट येणार a. So you will get v equal to a omega. See here. v equal to a omega आणि हीच व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मॅक्झिमम असणार when particle is in the mean position. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा तुम्ही. जसं ऍक्सलरेशन मॅक्झिमम कुठं होतं? एक्स्ट्रीम पोझिशनला, राईटला किंवा लेफ्टला. किती होतं? a ओमेगा स्क्वेअर होतं. तसं व्हेलॉसिटी मॅक्झिमम कुठं असणार आहे? मीन पोझिशनला. आणि व्हॅल्यू किती पहा त्याची? v max equal to a omega which is maximum. म्हणजे आपल्याला माहिती होतं अगोदर, फक्त इथं व्हॅल्यू कळली. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम is maximum in the mean position and its value is in front of you. V max equal to a omega. आता जर ते पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, राईट किंवा लेफ्ट, तिथली व्हेलॉसिटी किती असेल बघू. इफ पार्टिकल इज इन एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स किती असतं बरं? मॅक्झिमम कुणा एवढं असतं? अँप्लिट्यूड एवढं असतं. इथं कॅपिटल ए म्हणजे अँप्लिट्यूड. म्हणजे इथं मी इक्वेशन 6 मध्ये x इक्वल टू मी कॅपिटल ए लिहिलं म्हणजे ए स्क्वेअर झाला. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 झाला. मग राईट हँड साइडला जर 0 येत असेल तर व्हेलॉसिटी इक्वल टू 0 येईल. म्हणजेच मिनिमम असेल. कुठं बरं? एक्स्ट्रीम पोझिशनला. देअरफॉर व्हेलॉसिटी इक्वल टू 0 विच इज मिनिमम. सो व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज मिनिमम when it is at extreme position. So in this way, up to this we have completed the two expressions. First expression for acceleration and this one expression for velocity. आणि acceleration आणि velocity च्या दोघांच्याही मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू कुठे असतात आणि किती असतात त्यांच्याही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या. आता तिसऱ्या एक्सप्रेशनला आपण शिफ्ट होऊया. एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. आता ह्या डिस्प्लेसमेंटच्या एक्सप्रेशनला जाताना आपण व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन कन्सिडर करू. जसं व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन तुम्ही डिराइव्ह करताना ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन कन्सिडर केलं होतं आणि ऍक्सलरेशनच्या एक्सप्रेशन डिराइव्ह करताना डिफरन्शियल इक्वेशनचा यूज केला. सो व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन यूज करून तुम्ही डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहात. सी हियर. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन लिनियर एसएचएम आपण तो फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे. v equal to omega under root a square minus x square. This is the expression for velocity of particle in linear SHM. फक्त मॅग्निट्यूड घेतलेली आहे. इथं प्लस मायनस लिहिलात तर त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण तुम्हाला इथं कळेल. आणि आपल्याला माहिती आहे ही जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी तुम्ही डिस्प्लेसमेंट मध्ये लिहायचं असेल तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट लिहू शकता dx by dt. म्हणजे ह्या v ची व्हॅल्यू तुम्ही रिप्लेस करू शकता dx by dt. See here. dx upon dt equal to right hand side सेमच आहे. आता या इक्वेशन मध्ये जर तुमच्या लक्षात आलं तर दोन व्हेरिएबल आहेत पहा. एक व्हेरिएबल म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आणि दुसरा हा टाइम.
त्यामुळे आपण व्हेरिएबल सेपरेट करू. टाइमला शिफ्ट करूया राईट हँड साईडला, आणि हा जो डिस्प्लेसमेंटची टर्म आहे रूट मधली त्याला शिफ्ट करूया आपण लेफ्ट हँड साईडला. त्यामुळे ही रूटची व्हॅल्यू डिव्हाइड होईल बाय dx अपॉन दॅट रूट, आणि ओमेगाला dt न मल्टिप्लाय करता येईल. सो सेपरेटिंग द व्हेरिएबल्स, ह्या इक्वेशन मधून व्हेरिएबल जर सेपरेट करायचे झाले तर असं मिळेल बाय इक्वेशन dx अपॉन दिस व्हॅल्यू ऑफ रूट इक्वल टू ओमेगा dt. व्हेरिएबल सेपरेट केले म्हटल्यानंतर तुम्ही आता या इक्वेशनचं इंटिग्रेशन घेऊ शकता. सी हिअर इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेतलात तर तुम्हाला असं लिहिता येईल स्टेप. सी हिअर इंटिग्रेशन dx अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, इथं आता कॅपिटल A स्क्वेअर हवं, कॅपिटल A स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ओमेगा dt, कारण इथं कॅपिटल A स्क्वेअर म्हणजे अँप्लिट्यूड आहे, इथं देखील कॅपिटल Aच हवं. आता इंटिग्रेशन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे dx अपॉन इंटिग्रेशन ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. पण ओमेगा dt चं इंटिग्रेशन घेताना ओमेगा कॉन्स्टंट, इट विल कम आउटसाइड, हा आउटसाइडला येईल इथं. मग dt चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t काय येईल, तो यू विल गेट t इंटिग्रेशन t. मग इंटिग्रेशन जर ह्या पूर्ण इक्वेशनचं घेतलात तर ह्याचं इंटिग्रेशन तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलाने मिळणार आहे, आणि यांचं इंटिग्रेशन dt चं इंटिग्रेशन t येतं, आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आणखी एक येईल. सी हा, दिस इज द इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हे पहा, इथं जरी स्मॉल a असलं तरी इंटिग्रेशन मध्ये आपण इथं कॅपिटल A घेतलं, कॅपिटल Aच हवं या ठिकाणी इथं. ओके, सो साइन इनवर्स x अपॉन a, दिस इज द इंटिग्रेशन ऑफ दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याचं हे इंटिग्रेशनची व्हॅल्यू आहे इक्वल टू ओमेगा टी. आता इथं काय झालं पहा, हे dt चं इंटिग्रेशन t, ओमेगा आउटसाइडला गेला इंटिग्रेशनच्या, सो इंटिग्रेशन ऑफ dt इज t, आणि प्लस फाय इथं आला. आता इथं फाय म्हणजे काय माहिती का, फाय इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सी हिअर फाय कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, जो तुम्ही व्हेलॉसिटीच्या एक्सप्रेशन मध्ये c घेतला होता, दॅट वॉज ऑल्सो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तसं इथं फाय इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग ह्या इनव्हर्स तुम्ही कसा लिहू शकता, हे साइन फंक्शन पुन्हा इकडे तुम्ही शिफ्ट केलात राईट साईडला तर ते ओमेगा टी प्लस फाय अपॉन साइन इनव्हर्स होईल, आणि त्या साइन इनव्हर्सला तुम्ही न्यूमरेटरला शिफ्ट केलात तर प्लस साइन न्यूमरेटरला येईल. सो एक्स अपॉन ए इक्वल टू तुम्हाला लिहिता येईल साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, आणि त्यावरून पुन्हा एक्स इक्वल टू काय लिहिता येईल पहा. सी हिअर एक्स इक्वल टू a sin omega t plus phi. This is equation 3, and this is what? This is general expression for displacement of a particle performing SHM at time t. आणि यालाच तुम्ही instantaneous displacement असं पण म्हणू शकता. जनरल एक्सप्रेशन डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन 3 इथं आहे, लक्षात ठेवायचं. x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय, यातील व्हॉट इज ए, एम्प्लिट्यूड ऑफ SHM. आर यू गेटिंग इट? आणि टी हे काय, टी इज टाइम, ज्या टाइमला पार्टिकल मेन पोझिशन पासून x एवढ्या डिस्टन्स वर आहे. ओके, सो दिस इज जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऍट टाइम टी. अशा पद्धतीनं आपण तिन्ही एक्सप्रेशन फाइंड आउट केले पहा. एक्सप्रेशन फॉर एक्सलरेशन युजिंग डिफरन्शियल इक्वेशन, एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी युजिंग इक्वेशन फॉर एक्सलरेशन, आणि एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट युजिंग इक्वेशन फॉर व्हेलॉसिटी. तिन्ही हे एक्सप्रेशन आपली डिराइव्ह करून झाली. पण इथं अजून डिस्प्लेसमेंट साठी दोन पर्टिक्युलर केसेस आपल्याला फाइंड आउट करायचे. सो लेट अस find expressions for displacement for two particular cases. हे जे एक्सप्रेशन आहे इक्वेशन 3 मध्ये, हे एक्सप्रेशन लक्षात ठेवा, पुढे आपण त्याला रेफर करणार आहे. इक्वेशन 3 ह्याला आपण पुढच्या स्लाइड वर रेफर करणार आहोत. x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. हे जे एक्सप्रेशन आहे याला जनरल एक्सप्रेशन म्हणायचं कारण पार्टिकल त्या लिनियर पाथ AB वर कुठूनही स्टार्ट होऊ दे,
कुठूनही जरी स्टार्ट झाला तरी तुम्ही ते डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन हे यूज करणार आहात. म्हणून तो मेन पोझिशन पासून स्टार्ट होईल, एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होईल, किंवा मिडवे बिटवीन मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन, इथून कुठूनही स्टार्ट होईल. यू कॅन टेक दिस इज एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. आता पुढे काय म्हटलंय, लेट अस फाइंड एक्सप्रेशन्स फॉर डिस्प्लेसमेंट फॉर टू पर्टिक्युलर केसेस. आता ह्या दोन पर्टिक्युलर केसेस कुठं, जर ते पार्टिकल मीन पोझिशन पासून जर मोशन स्टार्ट करत असेल तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला कोणता घ्यायचा. जर त्या पार्टिकलनं एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट केले असेल तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला कुठला घ्यायचा. त्यासाठी केस फर्स्ट आपण स्टडी करूया. सी हिअर, इफ पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम मीन पोझिशन. हे पहा, आता त्या पार्टिकलनं मोशन स्टार्ट केली, SHM स्टार्ट केली, पण मीन पोझिशन पासून त्यानं SHM स्टार्ट केली. मग स्टार्टिंगला टाइम किती असणार, 0, आणि मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती आहे, ते पण 0 आहे. देन x इक्वल टू 0 ऍट t इक्वल टू 0, कारण स्टार्टिंगच तुमची SHM मीन पोझिशन पासून होते. मग मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असतं, टाइम 0 असतो. मग ह्या x आणि t ची जी 0 व्हॅल्यू आहे, इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन 3 कोणतं, जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, x इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय. मग त्यातील x0 येणार, t0 येणार. सी हिअर, दिस इज द व्हॅल्यू ऑफ x, आणि इथं ओमेगा t होतं, पण t0 असल्यामुळे ओमेगाला मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 0 आलं. मग तुम्हाला मिळेल a साइन फाय. मग a साइन फाय याचा अर्थ साइन फाय इक्वल टू 0 आलं. a न जरी डिवाइड केला 0 ला तरी 0 येणार. देअरफॉर साइन फाय इक्वल टू 0, म्हणजे साइनच्या कोणत्या अँगलला 0 व्हॅल्यू मिळेल, 0, म्हणून फाय इक्वल टू 0. आता ही फाय ची व्हॅल्यू जी 0 आलेली आहे ती इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केला तुम्ही, तर इक्वेशन 3 मध्ये बदल असा होईल, x इक्वल टू प्लस मायनस a साइन ओमेगा t. 4 इक्वेशन मिळालं. आता इथं लक्षात घ्या, इक्वेशन 3 मध्ये ऍक्च्युली प्लस मायनस नव्हतं, पण इथं कुठून आलं प्लस मायनस. हे प्लस मायनस साइन का आलं त्याचं कारण मी सांगेन तुम्हाला, पण त्या अगोदर दिस इज एक्सप्रेशन फॉर displacement at any instant if the particle starts SHM from the mean position. पहा, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मध्ये बदल आहे. हे इक्वेशन 4 तुमच्या समोर आहे आणि इक्वेशन 3 अगोदर आपण केलं, तर इक्वेशन 3 म्हणजे जनरल एक्सप्रेशन आहे डिस्प्लेसमेंटचं, आणि इक्वेशन 4 हे पर्टिक्युलर एक्सप्रेशन आहे. जर तुमचं पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम मीन पोझिशन, देन यू हॅव टू फॉलो दिस. आता प्लस साइन कधी यूज करायची, जर पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट झालं आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जात असेल, इफ पार्टिकल इज मुव्हिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह, देन x इक्वल टू प्लस घ्यायचं, आणि इफ इट इज मुव्हिंग टुवर्ड्स निगेटिव्ह, देन x इक्वल टू मायनस घ्यायचं. सो इथं नोट जे सांगितलं आहे, पण ते नोट मध्ये प्लस साइन कधी आणि मायनस साइन कधी त्याविषयी. सो पॉझिटिव्ह साइन इज टू बी टेकन a particle starting from mean position and moving towards right, and negative sign is taken when particle from mean position move towards left. ही फर्स्ट केस एक्सप्लेन केलात, आणि या फर्स्ट केस मध्ये तुम्हाला कळलं, जर पार्टिकल मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करत असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट तुम्ही ह्या इक्वेशन ने घेणार आहात, x इक्वल टू प्लस मायनस a साइन ओमेगा t. जनरल एक्सप्रेशनला जायचं गरज नाही, इक्वेशन 3 ला जायची गरज नाही. आता केस सेकंड मध्ये काय असणार पहा. सेकंड केस मध्ये हे पार्टिकल मीन पोझिशन पासून इथं मोशन स्टार्ट केली होती. आता ही पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. जर पार्टिकलनं त्याची SHM एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केली तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कोणतं घ्यायचं. मग जर पार्टिकल SHM एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर टाइम किती असणार स्टार्टिंगचा, 0 असणार. पण एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू 0 घेऊ शकत नाही, एक तर प्लस a असणार किंवा मायनस a असणार. सो देन x इक्वल टू a ऍट t इक्वल टू 0. आता हे a म्हणजे प्लस मायनस a घेतला तरी चालेल. प्लस कधी राईट एक्स्ट्रीमला जर पार्टिकल असेल तर, आणि मायनस a कधी लेफ्ट एक्स्ट्रीमला जर पार्टिकल असेल तर. मग x इक्वल टू a आणि t इक्वल टू 0 इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करूया. जनरल एक्सप्रेशन जे आहे x इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय,
त्यातील x ची व्हॅल्यू तुम्ही a लिहिणार आहात आणि t ची व्हॅल्यू 0 म्हणजे ओमेगा t 0 येईल. सी हियर इक्वेशन 3 बिकम्स x ची व्हॅल्यू a लिहिला, त्यानंतर a ऍज इट इज आहे तेच, साइन इथं ओमेगा टी होतं पण t 0 असल्यामुळे ही व्हॅल्यू 0 झाली, प्लस फाय. मग तुम्हाला मिळेल a साइन फाय. मग लेफ्ट हँड साइडला a आहे, राईट हँड साइडला a आहे, साइन फाय इक्वल टू 1 येईल, a कॅन्सल होईल. सी हियर साइन फाय इक्वल टू 1. मग साइन फाय इक्वल टू 1, मग फाय ची व्हॅल्यू किती पाहिजे, 90 डिग्री. 90 म्हणजेच पाय बाय 2. आता हे पाय बाय 2 ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 3 मध्ये जर लिहिलात तर कसं येईल पहा, इक्वेशन 3 बिकम्स, सी हियर x इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय होता ना, फाय म्हणजेच पाय बाय 2. मग साइन ओमेगा टी प्लस 90 किंवा पाय बाय 2 म्हणजे कॉस ओमेगा टी. सो यू विल गेट x इक्वल टू प्लस मायनस a कॉस ओमेगा टी. आता हे प्लस मायनस कुठून आलं, सुरुवातीला जर इथं तुम्ही प्लस मायनस घेतला असता अँप्लिट्यूड तर ते इथं लिहिलं असतं. आता हे जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन कधी यूज करायचं, जर तुमचं पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करत असेल तर. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऍट एनी इन्स्टंट इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आणि पुन्हा एकदा इथं प्लस साइन कधी घ्यायचं, जर पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून मोशन स्टार्ट करत असेल तर x इक्वल टू प्लस, आणि मायनस कधी घ्यायचं, इफ पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. त्यामुळे प्लस मायनस साइनचा पण मिनिंग आला लक्षात. तर तुमच्याकडं एकूण इक्वेशन 3 झाली डिस्प्लेसमेंटची, इक्वेशन 3, इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5. तर इक्वेशन 3 कधी यूज करायचं हे व्यवस्थित लक्षात ठेवा प्रत्येकानं. इक्वेशन 3 कधी यूज करायचं, ते जनरल एक्सप्रेशन आहे डिस्प्लेसमेंटचं. म्हणजे जर पार्टिकल मीन किंवा एक्स्ट्रीम पोझिशनच्या व्यतिरिक्त मोशन कुठूनही स्टार्ट करत असेल, इन बिटवीन मीन अँड एक्स्ट्रीम, तर तुम्ही इक्वेशन 3 चा यूज करा. आणि जर पार्टिकल मीन पोझिशन पासून पर्टिक्युलर मोशन सुरू करत असेल तर इक्वेशन 4. सी हियर इफ पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम मीन पोझिशन, त्याचं डिस्प्लेसमेंट ह्या इक्वेशनने घ्यायचं. आणि जर पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, त्याची इक्वेशन तुम्ही इथून घ्यायचं. त्यामुळं जनरल एक्सप्रेशन डिस्प्लेसमेंटचं, मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट होत असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट होत असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. 3 वेगळी वेगळी इक्वेशन्स आहेत डिस्प्लेसमेंटची, प्रॉपर यूज करायला हवी. आता आपण नेक्स्ट एक्सप्रेशन मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ची एक्सप्रेशन ऍट टाइम t, ही एक्सप्रेशन आता आपण डिफरन्शियल इक्वेशनवरून मिळवणार नाही. आपल्याकडे जे काही जनरल एक्सप्रेशन आहे डिस्प्लेसमेंटचं, त्या जनरल एक्सप्रेशन वरून व्हेलॉसिटीचं, ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन आपण मिळवू शकतो. सो एक्सप्रेशन्स फॉर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऍट टाइम t. त्यासाठी जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऍट टाइम t, जनरल एक्सप्रेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे इक्वेशन 3 न दिलेलं, ते रेफर करू आपण. सी हियर सी x इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. आणि हे डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन कधी यूज करायचं, जर पार्टिकल मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या बिटवीन कुठूनही मोशन स्टार्ट करत असेल तर. पर्टिक्युलर मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर इक्वेशन 4 यूज करायचं डिस्प्लेसमेंटचं, आणि पर्टिक्युलर एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर मोशन स्टार्ट होत असेल तर इक्वेशन 5. इथं तुम्ही जनरल एक्सप्रेशन घेतलेला डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऍट टाइम t. आता याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर तुम्हाला व्हेलॉसिटी मिळेल. सी हियर therefore velocity of particle at time t is the derivative of equation 1. म्हणजे v equal to dx by dt. See here v equal to dx by dt, derivative of displacement with respect to time. हे डेरिव्हेटिव्ह घेतलं तुम्ही डिस्प्लेसमेंटचं. आता हे डेरिव्हेटिव्ह घेताना यातील a तर कॉन्स्टंट आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या आउटसाइडला येईल. त्यामुळं पहिल्यांदा तुम्हाला साइनचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस येणार, आणि पुन्हा ह्या अँगलचं डेरिव्हेटिव्ह घेताना ओमेगा टी चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार, ओमेगा येणार, आणि फाय हा कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. त्यामुळं साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आलं
आणि ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा तुम्हाला मिळेल ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. सी हिअर व्ही इक्वल टू ए ओमेगा, ए तर अगोदरच कॉन्स्टंट होता, आउटसाइडला आला होता, आणि हे ओमेगा टी, हे ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ते ओमेगा टीच्या डेरिव्हेटिव्ह मधून ती आली, आणि हे कॉस म्हणजे साईनचा डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. आता इथं एक्सप्रेशन आपण डिस्प्लेसमेंट वरून फाइंड आउट केलं. आता असंच ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन कसं करता येईल? जर तुम्ही व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम, you will get acceleration. Therefore, acceleration of particle at time t. जर पाहिजे असेल तर इक्वेशन 2 चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम. सी हिअर acceleration equal to dv by dt, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो d dt ऑफ दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी. ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इथे लिहिली. आता यातील कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या आउटसाइडला कोण येतील? ए ओमेगा. ए ओमेगा जर आउटसाइडला आला तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन. बरोबर, म्हणजे ए ओमेगा मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय. आणि पुन्हा तुम्हाला ह्या अँगलचं पण पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. मग ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येणार? ओमेगा येणार. आणि फायचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे तो 0 येणार. त्यामुळे इथं ऍक्सलरेशनच्या व्हॅल्यू मध्ये मायनस, का तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. ए अगोदरचा होता ओमेगा, आणि इथून ह्या अँगल मधून एक ओमेगा आउटसाइडला आला डेरिव्हेटिव्ह, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. इक्वेशन 3. तर आपण काय केलं इथं? डिस्प्लेसमेंटचं जनरल एक्सप्रेशन कन्सिडर केलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, त्यावेळेला तुम्हाला व्हेलॉसिटी मिळाली, आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं त्यावेळेला तुम्हाला ऍक्सलरेशन मिळालं. आता आपण हे जे डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आहे, ऍक्सलरेशन आहे, ह्यांच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यूज याविषयी पुढच्या स्लाइडवर आपण डिस्कशन करू. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन. तर आपण पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटची एक्स्ट्रीम व्हॅल्यू बघू. त्यासाठी जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम ऍट टाइम टी. म्हणजे एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजे कसं? डिस्प्लेसमेंट मिनिमम कुठं असतं, किती व्हॅल्यू असते, मॅक्झिमम कुठं असतं, किती व्हॅल्यू असते, त्याच्याविषयी. तसंच व्हेलॉसिटी मिनिमम कुठं, मॅक्झिमम कुठं, ऍक्सलरेशन मिनिमम कुठं, मॅक्झिमम कुठं, ऑलरेडी तुम्ही डिस्कस केलाय, पण तुमच्या सिलेबसचा पॉइंट नुसार आपल्याला ते समजावून घ्यावं लागेल. सो जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम, कोणतं? इक्वेशन 3 हे जनरल एक्सप्रेशन आहे. कसं लिहिलं जाईल? एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. इक्वेशन 1. आता जर पार्टिकल आपलं मीन पोझिशनला असेल, तर मीन पोझिशनला पार्टिकल असेल तर हा जो अँगल आहे मुलांनो, तो अँगल एक तर 0 असेल, एक तर पाय असेल, एक तर 2 पाय असेल, 3 पाय असेल. कारण मीन पोझिशन पासून जर त्यानं मोशन सुरू केली तर एक्स्ट्रीमला जाऊन पुन्हा मीनला येताना 180 अँगल ट्रेस होईल. कारण मीन टू एक्स्ट्रीम पोझिशन 90 डिग्री अँगल, एक्स्ट्रीम टू मीन पोझिशन पुन्हा 90, पुन्हा एक्स्ट्रीम टू लेफ्ट, सॉरी मीन टू लेफ्ट एक्स्ट्रीम 90, आणि लेफ्ट एक्स्ट्रीम टू मीन 90. म्हणजे एका कम्प्लीट ऑसिलेशनला 360 अँगल ट्रेस होणार. मग एका ऑसिलेशन मध्ये 4 मुवमेंट्स असतात, मग एक मुवमेंट पूर्ण करण्यासाठी 90 डिग्री. मग जर तुमचं पार्टिकल मीन पोझिशनलाच असेल सुरुवातीला तर हा अँगल तुमचा 0 असेल, किंवा मीन पोझिशन पासून स्टार्ट झालं, एक्स्ट्रीमला जर गेलं आणि पुन्हा जर मीन पोझिशनला आलं तर अँगल पाय असेल. अजून जर तो पार्टिकल मीन पोझिशन पासून लेफ्ट एक्स्ट्रीमला गेला आणि पुन्हा मीन पोझिशनला आला तर पुन्हा 2 पाय असेल. असे अँगल वेगळे वेगळे असतील ऍट मीन पोझिशन, आणि यापैकी कोणताही जरी अँगल तुम्ही इथं सबस्टिट्यूट केला तर साईनची व्हॅल्यू ही 0 ची येईल. बघा, साईन 0 घेतला हा तर 0 येणार, साइन पाय घेतला तरी 0 येणार, साइन 2 पाय घेतला तरी 0 येणार, साइन 3 पाय घेतला तरी 0 येणार. त्यामुळं डिस्प्लेसमेंट इज मिनिमम इक्वल टू 0 ऍट द मीन पोझिशन. हे कळलं. आता ऍट एक्स्ट्रीम पोझिशन बघू. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन बघू. एक्स्ट्रीम पोझिशनला हा अँगल किती असणार? आता पहा, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जर जायचं असेल तर 90 डिग्री अँगल होतो तिथं, 90 डिग्री अँगल होतो. मग एक्स्ट्रीम टू मीन पुन्हा 90,
आणि मीन टू पुन्हा लेफ्ट एक्स्ट्रीम पुन्हा 90. म्हणजे इथं हा अँगल पाय बाय 2 एकतर असेल किंवा 3 पाय बाय 2 असेल, 5 पाय बाय 2 असेल. सी ओमेगा टी प्लस फाय इक्वल टू पाय बाय 2 असेल, कारण एक्स्ट्रीमचा अँगल समजा सुरुवातीलाच ते पार्टिकल राईट एक्स्ट्रीमला असेल तर मीन पोझिशन पासूनच तिथे गेले ना, म्हणजे किती अँगल मधून गेला, एक मुवमेंट पूर्ण झाली पाय बाय 2. किंवा राईट एक्स्ट्रीम पासून ते पार्टिकल पुन्हा लेफ्ट एक्स्ट्रीमला गेलं तर राईट एक्स्ट्रीम टू मीन पाय बाय 2, मीन टू लेफ्ट एक्स्ट्रीम पाय बाय 2 किती झालं, 3 पाय बाय 2 झालं. त्यामुळे हा अँगल 3 पाय बाय 2. पुन्हा जर राईट एक्स्ट्रीमला येणार असेल तर पुन्हा तुम्हाला 5 पाय बाय 2 मिळेल. आणि प्रत्येक वेळी पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट करत असाल, म्हणजे साइन ऑफ पाय बाय 2 किंवा साइन ऑफ 3 पाय बाय 2 किंवा साइन ऑफ 5 पाय बाय 2 इक्वल टू 1 येणार. साइनची व्हॅल्यू 1 येणार, कारण साइन पाय बाय 2 1, म्हणजे एक्स इक्वल टू ए मिळेल तुम्हाला. सी हियर एक्स इक्वल टू प्लस मायनस ए साइन पाय बाय 2 मी इथे घेतलंय, 3 पाय बाय 2 घेतलं तरी चाललं असतं. देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम at the extreme position प्लस मायनस ए येणार. प्लस ए कधी राईट एक्स्ट्रीमला पार्टिकल असेल तर, मायनस ए कधी लेफ्ट एक्स्ट्रीमला पार्टिकल असेल तर. आता आपण व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशनच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑलरेडी बघितलेल्या आहेत, ते आपण एका डायग्रामच्या मदतीने समजावून घेऊ. आता इथं दच का लिहिलंय, दच म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे डिस्प्लेसमेंट हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू व्हेन पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. नाव let us learn maximum and minimum values of velocity and acceleration. See here, maximum and minimum values of acceleration and velocity. इथं तुम्ही डिस्प्लेसमेंटच्या मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू समजावून घेतल्या, तशाच व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशनच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू समजावून घेण्यासाठी ही एक डायग्राम पुरेशी आहे. ही डायग्राम रेफर करा. सी या डायग्राम मधून सर्व काही क्लिअर होत. आता या डायग्राम मध्ये हा जो ए बी आहे, हा ए बी पाथ आहे एसएचएनचा. ओ ही मीन पोझिशन आहे. स्प्रिंग मास ऑसिलेटर तुम्ही जो बघितला होता त्या स्प्रिंग मास ऑसिलेटरचाच हा पाथ. त्यातील ए ही लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन, बी ही राईट एक्स्ट्रीम पोझिशन आणि ओ मीन पोझिशन. पुन्हा इथं कॅपिटल ए अँप्लिट्यूड साठी घेतलेला आहे. कॅपिटल ए अँप्लिट्यूड साठी घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण व्हेलॉसिटी विषयी बोलूया. आपल्याला सर्वांना माहिती आहे व्हेलॉसिटी मिनिमम कुठं, एक्स्ट्रीम पोझिशनला. सी हियर मिनिमम 0, एक्स्ट्रीम पोझिशनला. सी हियर मिनिमम 0, आणि मॅक्झिमम कुठं, मीन पोझिशन. आणि किती व्हॅल्यू, ए ओमेगा. त्यानंतर ऍक्सलरेशन विषयी बोलूया. ऍक्सलरेशन मिनिमम कुठं असणार, मीन पोझिशनला मिनिमम असणार ऍक्सलरेशन, आणि किती असणार, 0. आणि मॅक्झिमम कुठं, एक्स्ट्रीम पोझिशनला असणार. मग लेफ्ट एक्स्ट्रीमला असेल किंवा राईट एक्स्ट्रीमला असेल, सेम व्हॅल्यू ए ओमेगा स्क्वेअर. ए ओमेगा स्क्वेअर. इथं फक्त मायनस साइन येईल का, तर लेफ्ट एक्स्ट्रीमला आहे म्हणून, आणि इथं प्लस साइन येईल. तर या फिगर वरून तुम्हाला आयडिया आली असेल की व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशनच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज किती आणि कुठं, किती व्हॅल्यू मिनिमम आणि कुठं आहे हे तुम्हाला कळलं. So in this way we have completed 3 expressions. Expression for displacement, expression for velocity, expression for acceleration. आणि या पेजवर किंवा या स्लाइडवर डिस्प्लेसमेंटच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज पाहिल्यात तुम्ही, आणि इथं व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशनच्या देखील एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज. So with this we are ending this lecture. Thank you friends.